दावत मीडिया यूट्यूब चैनल, मोहब्बत का पैगाम, इंसानियत के नाम। सबकी सेवा में आदाब। आदाब। मैं दिल की गहराई से आप सबका एहतराम करता हूँ और सलाम। तुमको शांति की अच्छी ज़िंदगी मिलते रहो, ये परमात्मा से इसकी प्रार्थना करता हूँ। सलाम कहो, आदाब कहो, ये बोलने से पहले करना, जिससे दिलों में नरमी आ जाती और सही बात दिल में उतर जाती। मालिक करे कि सही बात, ये हमारे मौलाना जी का हमसे जो संबंध है उसकी वजह से मौलाना साहब के कहने पर मैं आकर कुछ बातें आपकी खिदमत में रख रहा हूँ। अल्लाह करे, परमात्मा करे कि वो बातें तुमच्या आमच्या ससद्वेग बुद्धीची जागृतीचा हे बहाणा बनो आणि सर्वांची बुद्धी जागृत हो आणि सत्मार्ग सर्वांना लाभो। सज्जीवन जगण्याचा महान विचार आपण ठामपणे आपल्या मनात घेऊन जर गेलो तो पूर्ण अकोला जिल्ह्यात नाही, पूर्ण महाराष्ट्रात एक बी जर जेव्हा आपल्याला सही मातीत मिसळतो तो आंब्याचं झाड निघतो। ऐसी एक जान जब सही मार्ग पर ख़त्म हो जाती तो दुनिया के हज़ारों लाखों इंसानों को सही मार्ग दिख जाता। आज सबसे बड़ी जो कमी है वो अपने जीवन को खाली दुनिया की ज़िंदगी और इसके प्रॉब्लम के सॉल्व करने में हम लगा रहे। सही मार्ग दिखाने के लिए एक आत्मशक्ति बढ़ना चाहिए और उसके लिए उपास दिए गए। प्रत्येक धर्मात उपास सांगितलेला आहे। इस्लाम धर्मात रोजा सांगितलेला आहे। उपास आणि रोजा एकच शब्द आहे, वेगवेगळे शब्द आहे, उद्देश सर्वांचा एकच आहे। उपास म्हणजे काही बंधन स्वतःहून आपल्यावर लादा आणि त्या बंधनाप्रमाणे वागा। त्या बंधनाप्रमाणे जर वागले तो आत्मशक्ती प्रबळ होते आणि त्या परमात्माचा ध्यान मनात येतो आणि सत्मार्गावर चालणं सोपं होतं। प्रत्येक धर्मात उपास सांगितलेला, उपास रोजा। आमचे काही मित्र आहेत, का रे भाऊ जेवला नाही आज? नाही, मी सोमवार धरला, माझा मंगळवार धरलेला आहे, मी शनिवार धरला, तो मग जेवणार नाही, पोळी भात खाणार नाही। काहून? घरात असलं आणि पोळी भात समोर असलं, पेटात भूक असली तो जेवत नाही। पार्टीत गेले, प्रवासात गेले तरी तो पोळी भात खाणार नाही, वरण भात खाणार नाही। काहून? मी सोमवार धरलेला आहे, मी मंगळवार धरलेला आहे, आज महा एकादशी धरलेली आहे, आज आम्ही हे जेवणार नाही। कोण पाहून राहिलं रे तुला? आपल्या घरात बसून पोटात भूक लागली और समोर वरण भात ठेवलेला आहे, काहून नाही जेवत? नाही जेवत। कोण पाहून राहिला? जो पाहून राहिला, ज्याच्या विचारानं ते वरण पोळी भातला हात लावत नाही, ज्याच्या विचारानं तो थांबत आहे, तो परमात्मा आहे, तो ईश्वर आहे, तो अल्लाह आहे। ही भावना मनात निर्माण करण्यासाठी उपास आहे। ही भावना मनात निर्माण करण्यासाठी रोजे आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम, ए इंसानों तुम्हारे ऊपर रोजे कंपलसरी कर दिए गए और जिनकी तो तुम रोज़ों को करो। और काय के लिए करो? कशासाठी रोजे धरा? लअल्लकुम तत्तकून, तुमच्या मनात त्या ईश्वराचं ध्यान आणि त्या ईश्वराचा आदर तुमच्या मनात यायला पाहिजे, याच्यासाठी उपास आहे। याच्या नुसती फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी उपास नाही। मी धार्मिक आहे, धार्मिक प्रवृत्ती लोकांना दाखवायची आहे म्हणून मी सोमवार धरलं, रमजानचा उपास धरला, असं नाही आहे। त्याचा उद्देश समोर पाहिजे। आमचा उद्देश हे आहे की त्या परमात्माचा ध्यान जो निरंतर आहे, निराकार आहे, सर्वव्यापी आहे, तो मला पाहून राहिला। आज सोमवार धरल्यानंतर वरण भात खाल्ला तर तो पाहून राहिला आणि तो नाराज न व्हायला नाही पाहिजे। जसे मोठ्याच्या समोर कोणते दुष्कृत्य करत नाही, त्याचा आदर आम्हाला सत्मार्गावर चालण्यासाठी आणि दुष्कार्य करण्यासाठी थांबवतो, ते पाहून राहिले। आबा पाहून राहिले, गुटखा खाणार नाही, बीडी ओढणार नाही, दारू पिवणार नाही, कोणते साहेब पाहून राहिले। तो लोकांचा आदर दुष्कार्य करण्यासाठी आपल्याला जसं थांबवतो असा 24 तास दिवस आणि रात्री एकटे असले, दोन लोक असले, जनसमुदायात असले तरी 24 तास शेवटचा आत्मा श्वास निघेपर्यंत, जोपर्यंत मनात आत्मा आहे तोपर्यंत हा ध्यान पाहिजे की तो परमात्मा मला पाहून राहिला। त्याचा आदर जर मनात असला तो मग कुठेही पाप होणार नाही, दुष्कृत्य होणार नाही, घरात शांततेने वागतील, व्यसन सोडतील, देश उन्नतीची भावना मनात ठेवतील, देश उन्नतीचे कार्यात हातभार लावतील आणि वाद
स्वतःहून मिटवतील, संवाद घडून वाद मिटवतील आणि माणुसकीची एक महान ज्योत घेऊन लोकांना जागृत करण्याचा महान कार्य लोक चालतील. हा उद्देश आहे उपासाचा, हा उद्देश आहे रोजा ठेवण्याचा. आम्ही लोकांनी त्याला रसम बांधली की वो सोमवार आला म्हणजे उपास ठेवायचं, रमजान आले म्हणून उपास ठेवायचं. पवित्र कुरानमध्ये सांगितलेलं आहे की रोजाचा उद्देश तकून तुम्हारे अंदर, तुमच्या तकवेचा ट्रान्सलेशन अली मियाँ साहब रहमतुल्लाह अलैहिनी केलं. एक केलं अल्लाचा भेव, त्याचा डर, आणि दुसरं केलं त्याचा आदर मनात पाहिजे. तो मला पाहून राहिला, मी काय करून राहिलो. अकेले में बैठकर रात की तन्हाई में, ये ध्यान रहना हमेशा के लिए, नेहमीसाठी हा ध्यान पाहिजे की मी काय करून राहिलो, मी काय बोलून राहिलो. आम्ही दोन माणसं आपसात आहे, तिसरा तो उभा आहे, आम्ही काय करून राहिलो. जर ही भावना मनात आली, रोजाचा उद्देश, उपासाचा उद्देश जर हा मनात आला, तो मग समजा की आपण सत्मार्गावर आलो आणि उपास ठेवलं. आणि हा जर उद्देश आपण सार्थक साधन नाही केलं, तो मग उपाशी राहणं आणि उपास ठेवणं दोनों एकच आहे. मोहम्मद पैगंबर म्हणतात, नुसतं खाणं पिणं सोडण्याचं नाम उपास नाही आहे. डोळ्याचा उपास ठेवा, जिभेचा उपास ठेवा, कानाचा उपास ठेवा, हाताचा उपास ठेवा, जेवता वेळेस जेवणाचा उपास ठेवा. मी काय जेवून राहिलो, लाचलुचपतीचा, चोरी लबाडीचा जेवून राहिलो. उपास सोडत्या वेळेस मी काय जेवून राहिलो. जर उपास सोडणारा लाचलुबाडीचा अन्नानं उपास सोडून राहिला, तो हा उपास नाही सुटला, हा उपाशी राहिला, आता जेवून राहिला, त्याची बुद्धी जागृत होणार नाही. तो उपास म्हणजे उपाशी राहणं नाही. डोळ्याचा उपास आहे, परिस्थितीला पाहू नका. डोळ्याचा उपास आहे, आई वडिलांना आदराने पहा. डोळ्याचा उपास आहे, आई वडिलांना आदराने पहा. जिभेचा उपास आहे, चेष्टा करू नका, निंदा करू नका, वाद बाळू नका, संयम बाळगा. जिभेचा उपास आहे. मनाचा उपास आहे, सहनशीलता ठेवा, सहानुभूती ठेवा. मनाचा उपास आहे, दिल का ये रोजा है, सहानुभूती ठेवा, सहनशीलता ठेवा, चांगल्या मार्गावर ठाम राहील याचा हा निर्णय घ्या. भूक लागली, जेवणार नाही, तो पाहून राहिला. पाण्याची तहान लागलेली आहे आणि गुडणी करून राहिलो. मन म्हणते की तोंडा एखादा थेंब आज जायला पाहिजे, मग थेंब आज जाऊ देत नाही. कोण पाहून राहिला, तो पाहून राहिला, तो पाहून राहिला. उपास धरला, घरात पोळी भात आहे, जेवत नाही, कोण पाहून राहिला, तो पाहून राहिला. घर में खाना है, नहीं खाता, कोण पाहून राहिला, तो पाहून राहिला. तो ये धर्माचा जो मूळ गाभा होता, धर्माच्या तत्वाचा जो उद्देश होता, त्या उद्देशाला समोर ठेवून जर आपण वागलो, तो धर्म म्हणजे संवाद, धर्म म्हणजे मनमिळवपणा, धर्म म्हणजे सहानुभूती, धर्म म्हणजे देश उन्नतीची भावना, धर्म म्हणजे शांततेची भावना, धर्म म्हणजे न्यायाने वागणं, धर्म म्हणजे सहनशीलता ठेवणं. हे धर्माचा उद्देश आहे. धर्म वाद थोडंसं शिकवतो. मग हे धर्माचं मूळ पूर्ण धर्मावर आचरण करण्यासाठी जो मूळ संदेश दिलेला धर्माचा, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. तुका म्हणे सांगू कसे सर्व एका देहाचे अवयव, भेदाभेद ब्रह्म अमंगळ. अवयव जसं एक हाताला हे बोट जुळलेलं आहे आणि पंजाला हा देह जुळलेला आहे, पायात काटा रुतला तर हे बोट काढतील. सर्व मानवजात आपसात कशी आहे सांगू कसे सर्व एका देहाचे अवयव, भेदाभेद ब्रह्म अमंगळ. एकाची तुम्ही भक्त भागवत, कराल जे हित सत्य करा, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. वरमेश्मेश्वर पूजनाची, पूजनाचा सार काय आहे. महाराज म्हणतात की सहानुभूतीने राहा, कोणाला छळू नका. और अजान का, नमाज का, रोजे का, हज का उद्देश्य क्या बताया, तुम्हें गंदे और बुरी चीजें तुम्हारे अंदर से निकल जाए. नमाज क्यों पढ़ो, नमाज पढ़ण्याच्या अगोदर बाहेर हातपाय धुतात, गुडणी करतात, तोंड धुतात, पाय धुतात. मनात हा विचार ठेवायला पाहिजे. आणि ते सांगतात असं की वो हात धुवून राहिलो, परमात्मा मी पाण्याने हात धुवून राहिलो, या हातानं पाप केलेले आहे, तू माझे पाप धुवून दे. मी आजपासून हातानं पाप करणार नाही, तोंडानं पाप करणार नाही, जिभेनं पाप करणार नाही. या उद्देशानं मी गुडणी करून राहिलो.
मी डोळ्यांना पाप करणार नाही या उद्देशानं गुळणी करून राहिलो, तो मजहब आणि धर्माचे जे तत्व आहे ते मानवता निर्माण करण्यासाठी, एक ईश्वर श्रद्धा बाळगण्यासाठी आणि न्यायाने प्रत्येक जागी न्यायाने वागण्यासाठी आहे. आणि सतमार्गावर याच्यासाठी चालायचं आहे की आम्हाला तुम्हाला नेहमी इथे नाही राहायचं. नेहमी जमिनीच्या पाठीवर मी आणि तुम्ही राहणार नाही. आणि नेहमी आपल्या घराच्या 4 भिंतीच्या आत मी आणि तुम्ही राहणार नाही. एक दिवस येईल, माझा मृत्यू येईल, तुमचे हात मला उचलतील आणि कबरमध्ये टाकतील. अपने घरात अपन रहनार नहीं, एक मुसाफिर की तरह से है, प्रवासी के जैसे आए हुए हैं, हमेशा जहां थे वहां जाने वाले हैं, सत्कार्य के साथ जाएंगे, यहां शांति रहेगी, मनात शांति रहेगी. जैसे मोबाईल चार्ज असलं तर सॅटेलाइट फेवरमध्ये येते आणि जे बटन दाबलं ते फंक्शन उघडतात. हा मोबाईल चार्ज करा, ते परमात्माचा निजाम तुमच्या फेवरमध्ये येईल. जिथे जासान तिथे उन्नति भेटीन, मनाला शांतता भेटीन आणि जिथे जहाँ जाएंगे वहाँ तुम्हारे जरिए से अच्छाई फैलेंगी. फूल जहाँ जाएगा वहाँ खुशबू को फैलाएगा. फूल बनकर जियो, गन्ना बनकर रहो, जिससे मिलो लोगों को मिठास मिले, जिससे मिलो लोगों को खुशबू मिले. ये उपास का, ये रोजे का सार्थक है. तीड गुड़ घ्या, गोड गोड बोला. गुड़ीपाड़वाच्या नंतर काय वाटतात? तीड़ गुड़. कौन? वो तीड़ और गुड़ ऐसा मिक्स हो जाओ और उसको खाए, मुंह मीठा हुआ. अब जबान को मीठी रखो, जबान को कैची मत बनाओ. दिल जोड़ने की बात करो, मन मिलाने की बात करो, देश की तरक्की की बात करो, इंसाफ की बात करो. बुराई से इंसानों को रोको, अच्छाई का मार्ग बताओ. हे जीवन गुजारने के लिए नहीं मिला, वसूल करने के मिला. बर्फाची लादी नुसतं कोपऱ्यात ठेवायसाठी नाही आणत, थंड पाणी करण्यासाठी, आईस्क्रीम तयार करण्यासाठी, त्याच्यासाठी आणतात. हे बर्फाच्या लादीसारखी जीवन आहे. हे वाढून नाही राहिलं. किती मोठे बोर्ड लावा, किती हात गळ्यात घालून घ्या आणि उदो करून घ्या, जीवन वाढलं नाही, जीवन कमी होऊन राहिलं. बर्फची लादी कमी होऊन राहिली. इससे वो बनाओ जो गिराइक बोल रहे, ये जिंदगी से वो बनाओ जो मालक बोल रहा, जो कायनात का मालक बोल रहा. हर इंसान के अंदर उस मालिक ने उसको पहचानने का गुण रखा. हमको माहौल नहीं मिल रहा. मालिक बहुत अच्छा रखे, दीर्घ आयुष्य लाभो. आमच्या संत म्हणा यांना, महान आदरणीय पुरुष म्हणा आमच्या मुफ्ती रोशन साहेबांना, कि दूर दृष्टिकोनातून हे काढलं कि सब इंसानों को एक जगह बुलाओ और सब इंसानों की इंसानियत जागृत हो. इंसान अपने जिम्मेदारी को समझे. मी काय करून राहिलो, माझ्यापासून काय चुका होऊन राहिल्या, समाजाला माझ्यापासून काय सुख आणि कोणता दुःखाचा मार्ग भेटून राहिला, मी कोणत्या मार्गाने चालून राहिलो, ज्या मार्गावर चालल्यानंतर मला मोक्ष प्राप्ती होईल. स्वतःचा हिशोब स्वतः करून घ्या. अच्छा कर रहे उसकी कृपा है, गलत कर रहे उसमें निकलने की जरूरत है. जैसे चावल में से कंकर निकालते, भाजी में से डकलियां निकालते, अंगूर में से लकड़ियां निकालते, अपनी जिंदगी की भाजी को झटको, अपनी जिंदगी के चावल को झटको. या डोळ्यानं काय पाहिलं, या जिभेने काय बोललं, या हातानं काय कार्य करून राहिले. तुम्ही सुशिक्षित लोक आहे, धार्मिक भावना आहे, देश उन्नतीची काही भावना आहे, म्हणून या आमंत्रणावर तुम्ही आले. तो तुम्ही तुमचे नाही, सर्व समाजाचे आहे, पूर्ण देशाचे आहे, पूर्ण विश्वाचा एक मनुष्य आहे. जीवन गुजारने के लिए नहीं है, वसूल करने के लिए मिला हुआ है. अपनी अकेले की जिंदगी सही मार्ग पर चले, श्रद्धा सही हो और अच्छे आचार के साथ, अच्छे विचार के साथ चलो, अच्छे आचार के साथ चलो. मग त्याच्या पायाखाली आई, त्याच्या पायाखाली स्वर्ग आहे. वृद्ध आश्रम लिहिलेला आहे. वृद्ध आश्रम 4 मुलांना एक आई आणि एक बाप, 4 मुलांना घरी ठेवून त्यांचं लालन पालन, त्यांचं शिक्षण पोषण, त्यांचं लग्न ते सर्व करून कारभारावर लावतो. आणि आई वडील म्हातारे झाले तो एक वडील 4 मुलांचा लाला पालन करून राहिला आणि 4 मुलं एक बापचा लाला पालन करून नाही राहिले. कोणती माणुसकी आहे, कोणता धर्म आहे आणि कोणत्या न्यायाने वागून राहिले. तुम सब अच्छे लोग हो, तुम में से कोई ऐसा गलत काम नहीं करता, लेकिन समाज में गलत चीजें चल रही, इसको कौन रोकेगा. फिर
इन बुराइयों से समाज को कोण रोकेगा? दिवसभर कष्ट करून, मातकामावर जाऊन, शेतीबाडीत काम करून 300, 400, 500 रुपये कमवून येऊन राहिला आणि त्याच्या पिशवीत दारूची बाटली आहे, 50 रुपयाचे गुटखे खाऊन राहिलं. कोण सांभाळीन या समाजाला? देशाची उन्नती कशी होईल? ज्या देशाचे तरुण व्यसनाकडे चालले, ज्या देशाचे तरुण रेप्सकडे चालले, जे देश शांततेचा संदेश देणार होता. रवींद्रनाथ टागोर पाण्याच्या जहाजात प्रवास करत होते. एक अंग्रेज भेटला. त्यानं म्हटलं, तुम्ही देशाला जगाला काय दिलं? टागोरांनी सांगितलं, तुम्ही काय दिलं? का हेलिकॉप्टर दिले, हवाई जहाज दिले, हे सर्व दिले. तर त्यांनी म्हटलं की तुम्ही पक्ष्यासारखं उडणं लोकांना शिकवलं, माशासारखा पाण्यात पोहणं शिकवलं, माणसाला माणसासारखा जीवनाचा मार्ग आम्ही दाखवतो. हे हमारे देश की वैशिष्ट्य आहे. या देशाची माणसाला माणुसकीचा संदेश देण्याचा महान कार्य हजारो वर्षापासून या देशापासून चाललं. मोहम्मद पैगंबरांनी सांगितलं कि या पश्चिमेकडून मला थंड हवा येते. हर इंसान के अंदर उस मालिक को पहचानने और सत मार्ग पर चलने का एक गुणधर्म मालिक ने रखा हुआ है. जैसे बियात वेल लपवलेली आहे, बियात एक झाड लपलेलं आहे, त्याला माहोल पाहिजे. मातीत त्या कोई टाकली तो मग ते निघते, कोंब निघते. प्रत्येक अंड्यात पक्षी. आइए, आपका बहुत इस्तकबाल, आने की बहुत खुशी. बैठ जाइए, बहुत खुशी. पूरे ज़िले की जिम्मेदारियां रहती, पूरे गांव की जिम्मेदारियां रहती, 50 प्रॉब्लम इन लोगों के पास आते, उसमें से वक्त निकाल कर आ जाना. आप सभी लोग मसरूफ़ है, बहुत बड़ी बात है. तो बच्चों का लालन पालन अच्छे से करना, समाज में से व्यसन निकल जाए इसकी चिंता करना, लोग गुटखा दारू को छोड़ दे इसकी फिक्र करना. हम नहीं करेंगे तो कौन करेगा इसको? आपको खाली शीरखुरमा पिलाने के लिए नहीं आए, ये बोलने के लिए अपनी जिम्मेदारी को समझो. आप जितना कर रहे कम है, इससे ज्यादा करने की आवश्यकता है. अंगार भड़क जाए तो लोटा भर पानी से नहीं बुझेंगी. सबको मिलजुल कर आग को बुझाना पड़ेगा. मानवता चिडून राहिली, व्यसनात लोक जाऊन राहिले. पहिले सामाजिक कार्य करण्याचा मार्ग, पहले समाज में समाज उन्नति करने का कार्य, सत्सद विद्येला जागृत करण्याचा कार्य संत महात्मे करत होते. तो लोकांची बुद्धी जागृत होती आणि गुन्हा गोविंदाने सर्व समाजाचे लोक नांदत होते. राजकारणी गोष्टी ऐकण्याचा, राजकारणी गोष्टी करायचं आणि टाळ्या पिटून आपल्या नावावर घ्यायचा हा लीडरचा विचार झाला आणि लोकांचं मन झालं. मनाची जागृती करून आपल्या चुका काढायच्या, आपल्यातली खराबी काढायची, आपण सतो सरळ चांगल्या मार्गावर राहायचं आणि चांगला मार्ग लोकांना दाखवायचा. हा महान कार्यात रुची राहिलेली नाही. चांगल्या लोकांनी, समजदार लोकांनी हे कार्य करायला पाहिजे. तो हा देश आम्ही तसं स्वतंत्र नाही झालो. तिरंगा तसा नाही फडकला, तसा नाही फडकला. 1857 पासून शामलीचा युद्ध लढणारे कोण होते? हिंदू मुस्लिम सर्व होते. हिंदू मुस्लिम सर्व होते. जलियानवाला बाग मध्ये 800 लोकांना आपल्या आत्माचा बळी दिलं आणि लाश गिरा दिए. लाशों को उठाने वाला कोई नहीं था. ये 800 लोग कौन थे? हिंदू मुस्लिम सिख ईसाई देशवासी थे. सब होने देंगे, देश को गुलामी की जंजीर से छुड़ाएंगे, ये हमारी जान दे देंगे. शौकत अली गए, मोहम्मद अली जौहर गए. शौकत अली जौहर गए, उन्होंने इंग्लैंड के यूएन में हिंदुस्तान अपने देश के वासियों से जाकर कहा, लंदन जा रहा हूं, विक्टोरिया से आज़ादी लेकर आऊंगा या तुम लोगों के हाथों ने मेरी लाश को उठा के लाना. और वहां के ईवान में जाकर लंदन की विक्टोरिया से कहा, आज़ादी से रहना यह हमारा जन्म सिद्ध हक है. तुम व्यापार के वास्ते आए और तुमने हमारी लुबाड़ी की, फसोनुक के लिए. अगर तुमने आज़ादी का ऐलान नहीं किए तो फिर हम अभी संयम बाढ़ कर तुमको मोहब्बत से समझा रहे, मेरे पास आज़ादी का परवाना दो, वरना इस लंदन के ईवान में मेरी जान जाएंगी.
मातृभूमि के जिंदाबाद का नारा लगाए और वहीं पर उनकी लाश गिर गई और हिंदुस्तान के वासियों ने उनकी जनाजे को लाए और विक्टोरिया ने कहा कि हम इसके बारे में बहुत संजीदगी से सोचेंगे। देश ऐसी स्वतंत्र थोड़ी हुआ, ऐसी स्वतंत्र नहीं हुआ। जलियांवाला बाग में फायरिंग चली और 800 लोग मरे। शामली की जंग में हजारों जाने गई। कासम साहब नानवती, रशीद अहमद गंगोई वजीर बारूद आणि त्याच्यानंतर जे बड़ी दर बड़ी गेले, भगत सिंह, कोई भेदभाव नहीं था। सुभाष चंद्र बोस, कोई भेदभाव नहीं था। हुसैन अहमद मदनी, महमूद हसन साहब रहमतुल्लाह अलैह, हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह माल्टा जेल से आए। काय के लिए गए माल्टा जेल में? हिंदुस्तान की आज़ादी के लिए। तो जो आज़ादी हमको मिली भी है, मिलने के लिए जितनी कुर्बानियां दी गई, वैसी कुर्बानियों वैसी कोशिशों की जरूरत है। इस देश की इस आज़ादी को सलामत रखना और इस देश को तरक्की की तरफ ले जाना और यहाँ के अंदर गुनो गोइंदा आपस में मन मिड़ावपना हो जाए। जैसे शक्कर दूध में मिल गई, शीरखुरमा बन गया, तिल्ली गुड़ में मिल गई, वो सब तिल गुड़ हो गया और जबानें मीठी हो गई, दिल भी साफ हो जाते। तो यहाँ इसके लिए उपास दिए गए, श्रद्धा को सही कर कर अपने नेचर को दुरुस्त करना। अकेले अच्छे रह गए इतना नाकाफी है। अच्छाई करते टाइम में मान सम्मान नहीं होगा। निस्वार्थी पने में त्याग प्रवृत्ति के साथ आप सत्कार्य करेंगे, लोगों से हमको कोई वास्ता नहीं है। वो मालिक खुश हो जाए, वो हमारे हरकतों को देख रहा, इस विचार के साथ निस्वार्थी आणि त्यागी प्रवृत्तीने स्तुतीची भावनाही मनात बाळगू नका आणि सत्कार्यावर अपने आप को चलाते रहो। सत्कार्य पर अपने आप को चलाते रहो। देश उन्नति के धारा में अपने आप को बहाना। भेदभाव कैसे खत्म हो गए? बह रही है प्रेम की गंगा। ये प्रेम की गंगा है। जैसे गुलदस्ता एक साथ हो गया, त्यानं उर्दूत पडलं ना, ते सर्व लक्षात येत नाही। अलग अलग फूल एक जगह जमा होते तो वो गुलदस्ता हो जाता। अलग अलग फूल एक जगह जमा हो जाते, वो गुलदस्ता हो जाता। अलग अलग लोग, विचारधारा के लोग एक जगह जमा हो जाए तो वो गुलदस्ता हो गया। ये आप सब बैठे जैसे गुलदस्त्याला काय म्हणू, ते सर्व 5-7 फुलं मिळून जे गुलदस्ता बांधतात, ते अलग अलग विचारधारा के लोग एक जमा हो गए और मुट्ठी तय कर लिए, सही श्रद्धा के साथ में रहेंगे, आपस के भेदभाव को छोड़ेंगे, अपने अंदर की बुराई को छोड़ेंगे और एक दूसरे को अच्छे मार्ग के ऊपर ले जाएंगे। ये प्रेम की गंगा पूरे देश में बहेंगे। बह रही है प्रेम की गंगा, इसको बहने दो, मत होने देना देश में दंगे, इसको रहने दो, लोगों को लाल हरे उदे रंगों में मत बांटो। रंग को एक ही ठरता, रंग से जात थोड़ी रहती, रंगाची काही जात नसते। लोगों को लाल हरे उदे रंगों में मत बांटो। रंगाचा उद्देश आहे, आमचा रंग, आमचा तिरंगा 3 रंगाचा आहे। नारंगी रंग, केसरी रंग, पांढरा रंग आणि खाली हिरवा रंग। मग हे केसरी काही जातीचा रंग आहे का? पांढरा जातीचा रंग आहे का? हिरवा रंग जातीचा रंग आहे का? आम्ही मनात असं समजतो केसरी रंग हिंदू, हिरवा रंग मुसलमानांचा। अरे असं नाही आहे। केसरी रंग याच्यासाठी तिरंगात ठेवलेला आहे की शौर्याची निशानी आहे। शौर्य, हिम्मत, हौसला। नाइंसाफी नहीं करेंगे, नाइंसाफी होने नहीं देंगे। अन्याय नहीं करेंगे, अन्याय को बर्दाश्त नहीं करेंगे। किसी की मुल्क की देश की बॉर्डर में नहीं जाएंगे, लेकिन किसी को अपने देश की बॉर्डर के 1 इंच जमीन में भी आने नहीं देंगे। ये केसरी रंग का उद्देश्य है। यह है केसरी रंग का उद्देश्य। पांढरा रंग अमन करने का, जंग खत्म करने की। पांढरा रंग शांततेचा प्रतीक कि हम अमन के साथ में रहना चाहते हैं। आणि हिरवा रंग समृद्धीची निशानी आहे। कष्ट करू, देशाला हिरवागार करू, मनाला हिरवागार करू। हिरवागार शांति की निशानी, हरी झंडी दिख गई, गाड़ी लेकर जाओ, इसकी निशानी है। तो बह रही है प्रेम की गंगा, इसको बहने दो, मत होने दो देश में दंगे, इसको रहने दो। लोगों को लाल हरे उदय रंगों में मत बांटो, बस हाथ में एक तिरंगा, इसको रहने दो। ये ईद मिलन के प्रोग्राम का उद्देश्य है। और ये बहुत कम लोगों को ये भावना मिलती कि हमारे मौलाना मुफ्ती रोशन साहब को ये मन में एक अजीब तळमळ आहे, त्याच्या मनात व्याकुळ आहे त्यांचं मन की हे बी वाया जाऊन राहिले, बी दळलं, पोळी केली, खाल्लं
आणि बी जर पेरले तर मग पीक निघते. हे सर्व चांगले बी आहे आपल्या पूर्ण तुळजापूर तालुक्यात. आणि हे बी चांगल्या मार्गावर जर आपलं जीवन लावले तो हसत हसत राहतील. और जब दुनिया से जाएंगे तो हंसते हुए जाएंगे. मरावे परी कीर्ति रूपे उरावे, इनके कार्य समाज में रहेंगे और अच्छे कार्य करने वाले लोग ये तैयार कर कर जाएंगे तो ये दुनिया से जाएंगे तो खुशी खुशी जाएंगे. इस उद्देश्य के साथ मुफ्ती साहब ये मदरसा चला रहे. मदरसा हा लफ्ज़ अरबी सा है, जैसे स्कूल कॉलेज ये शब्द है. ऐसा मदरसा महान मवाळवादी प्रवृत्ती निर्माण करून मानवतेची खरी तळमळ मनात बाळगून मानव उन्नतीचा कार्य करणारे हे रोपटे तयार करून राहिले. या विचारधाराचे रोपटे तयार करण्याचा महान कार्य या मदरशातून चालून राहिलं. यावर तुमचा सर्वांचा हातभार राहिलं आणि मौलानाचे सहभागी राहिले तर मौलानाची आतली प्रबळ आणखी मनोवृत्ती प्रबळ राहील आणि पूर्ण मुर्तजापूर तालुक्यात आणि जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सतमार्ग अच्छा माहौल बन जाएगा. उस मालिक से मैं दुआ करता हूँ. अल्लाह उस ईश्वर हो, अल्लाह हो, मालिक हो, कितने भी नाम रख लो अकेला है, वो सबकी बुद्धियों को जागरूक कर कर सही मार्ग पर चलने की बुद्धि दो. ये प्रार्थना कर कर मैं अपनी बातों को ख़त्म करता हूँ. दावत मीडिया यूट्यूब चैनल, मोहब्बत का पैगाम, इंसानियत के नाम.